ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित दिवस 34वा अभ्यासणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दिवस 34वा. दिवस 34वा. घटक वर्तुळ. उपघटक वर्तुळ कंसाचे गुणधर्म. क्षमता विधाने. वर्तुळ कंसांचे गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे. म्हणजेच आज आपण या व्हिडिओमध्ये वर्तुळ कंसाचे गुणधर्म समजून घेणार आहोत. जरा आठवूया. एक घोडा एका गवताळ जागेत 10 मीटर लांबीच्या दोराने बांधला आहे. तो घोडा ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचा आकार कोणता असेल? तो घोडा वर्तुळाकार फिरेल. ओके, म्हणजे वर्तुळाकार भागामधल्या तो गवत खाऊ शकेल किंवा तो चरू शकेल. आकार कोणता असेल? वर्तुळाकार. महत्त्वाचे मुद्दे. केंद्रीय कोन. केंद्रीय कोन. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. आता या ठिकाणी कोन ACB हा केंद्रीय कोन आहे. कोन ACB हा केंद्रीय कोन आहे. नेक्स्ट, वर्तुळ कंस. वर्तुळ कंस. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग होतात. तर या ठिकाणी जीवा AB मुळे वर्तुळाचे काय आले? 2 भाग झालेले आहेत. हा एक वरील भाग आणि हा खालील भाग. ओके, प्रत्येक भागास वर्तुळ कंस असे म्हणतात. जे 2 भाग तयार होतात त्यांना काय म्हणतात? वर्तुळ कंस असे म्हणतात. वर्तुळ कंसाचे 3 प्रकार आहेत: लघु कंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस. लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस असे 3 प्रकार पडतात. लघु कंस व विशाल कंस. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान नसल्यास लहान कंसाला लघु कंस म्हणतात व मोठ्या कंसाला विशाल कंस असे म्हणतात. वर्तुळाच्या जीवेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूचा कंस हा विशाल कंस असतो. आता या आकृतीमध्ये वर्तुळ केंद्र या जीवा कोणत्या? AB आहे. वर्तुळ कंस या बाजूला आहे, म्हणजे हा जो कंस आहे हा विशाल कंस आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूचा कंस हा लघु कंस. म्हणजे हा जो AXB आहे हा लघु कंस आहे आणि AYB हा विशाल कंस आहे. ओके, आकृतीमध्ये रेख AB ही C केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा आहे. AB ही C केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा आहे. ओके, ACB, कोन ACB हा केंद्रीय कोन आहे. कंस AXB हा लघु कंस आहे आणि कंस AYB हा विशाल कंस आहे. तर अर्धवर्तुळ कंस. वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान असतात. अशा कंसाला काय म्हणतात? अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. आपण जर वर्तुळ काढला, ओके, तर वर्तुळाचा व्यास या ठिकाणी या घेतला, केंद्रबिंदू आहे.
दोन्ही कंस समान असतात अशा कंसांना काय म्हणतात? अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. म्हणजे हा वरील भाग हा अर्धवर्तुळ कंस आणि हा खालील भाग हा अर्धवर्तुळ कंस. कळते तुम्हाला अर्धवर्तुळ कंस? ओके. नेक्स्ट, कंसाचे मापन. संपूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. संपूर्ण वर्तुळाचे माप किती अंश असते? 360. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोनाचे माप. लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोनाचे माप. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. नेक्स्ट, एकरूप कंस. तर एकरूप कंस म्हणजेच काय? एकरूप वरून तुम्हाला लक्षात येते माप कसं पाहिजे? समान पाहिजे. जर एका वर्तुळाच्या दोन्ही कंसांची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. कंस काय असतात? एकरूप असतात. आणि जर माप कंस AXB बरोबर माप कंस CYD, या ठिकाणी बघा AXB हा कंस आणि CYD या बाजूला आहे. ओके, एकरूप असतील तर म्हणजे दोन्ही कंसांची मापे जर समान असतील तर हे दोन्ही कंस काय असतात? एकरूप असतील. ओके, दोन्ही कंसांची जर मापे समान असतील तर ते दोन कोण काय असतात? एकरूप असतात. नेक्स्ट, वर्तुळाची जीवा आणि संगत कंस यांचे गुणधर्म. वर्तुळाची जीवा आणि संगत कंस यांचे गुणधर्म. पहिला, एका वर्तुळाच्या एकरूप कंसाची निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. जर एकरूप कंसाची निगडीत असलेल्या जर कंस एकरूप असतील तर जीवा काय असतात? एकरूप असतात. जर AXB एकरूप कंस CYD, हे दोन्ही AXB आणि CYD जर एकरूप असतील तर जीवा AB आणि जीवा CD या सुद्धा काय असतील? एकरूप असतील. ओके. दुसरा, एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील. एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत लघु कंस व संगत विशाल कंस एकरूप असतात. पहिला गुणधर्म काय होता? वर्तुळ कंस एकरूप असतील तर संगत जीवा एकरूप असतात. आणि जर जीवा एकरूप असतील तर संगत कंस काय असतात? एकरूप असतात. जर जीवा AB एकरूप जीवा CD, आता जीवा AB आणि जीवा CD एकरूप आहेत तर कंस AXB आणि कंस CYD पण काय होणार? एकरूप होतील. कळतंय तुम्हाला? ओके. यानंतर आपण स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. त्यातील पहिला, वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ कंसाचे माप किती असेल? वर्तुळाच्या व्यासामुळे काय होतात? अर्धवर्तुळ कंस तयार होतात आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असते? 180 अंश. म्हणजे पर्याय कोणता बरोबर आहे? पर्याय C हा बरोबर आहे. दुसरा, वर्तुळाच्या एका लघु कंसाचे माप 110 अंश आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती येईल? काय करणार आता या ठिकाणी? 360 अंश वजा काय करणार? 360 अंश वजा 110 अंश. ओके, किती वजा बाकी? शून्यातून शून्य गेले 0, 6तून 1 गेले 5, 3तून 1 गेले 2. उत्तर किती आहे? 250 अंश. कळलंय? कोणता ऑप्शन बरोबर आहे? B हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर आपण प्रश्न दुसरा सोडवूया. प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा. सोबतच्या आकृतीवरून केंद्रीय कोन, लघु कंस, विशाल कंस यांची नावे लिहा.
मापकोन AOQ बरोबर 70 अंश असेल तर मापकंस AYQ आणि मापकंस AXQ काढा. ओके, आता आपण सोडवूया. केंद्रीय कोन. केंद्रीय कोन कोणता या ठिकाणी? O हा केंद्रबिंदू आहे, म्हणजेच कोन AOQ हा केंद्रीय कोन आहे. कोन AOQ. ओके. नेक्स्ट लघुकंस. लघुकंस कोणता आहे या ठिकाणी? कंस AYQ. कंस AYQ. विशाल कंस. कोणता आहे? AXQ. कंस AXQ. ओके, हा दुसऱ्या प्रश्नामधील पहिला उपप्रश्न. त्यामधील A आणि B असे दोन प्रश्न आहेत. तर A आपण सोडवला आहे, तर B सोडवूया. मापकोन AOQ बरोबर 70 अंश. मापकोन AOQ बरोबर 70 अंश. तर मापकंस AYQ किती असेल? कोण सांगेल? करेक्ट, मापकंस AYQ बरोबर 70. मापकंस AYQ बरोबर, हे बघा, हा केंद्रीय कोन आणि त्यांचा संगत कंस, संगत लघु कंस काय असतात? समान मापाचे असतात. म्हणजेच कोन किती आहे? 70. म्हणून कंस AYQ पण किती असेल? 70 अंश असेल. मापकोन AOQ केंद्रीय कोन. ओके, म्हणून मापकंस AYQ बरोबर कोन AOQ किती आहे? 70. म्हणून मापकंस AYQ बरोबर 70. नंतर मापकंस AXQ. मापकंस AXQ. आता मापकंस AXQ हा काय? विशाल कंस आहे. विशाल कंसाचे माप बरोबर वर्तुळ कंसाचे माप वजा संगत लघु कंसाचे माप, किंवा 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. 360 अंश म्हणजेच वर्तुळ कंसाचे माप. पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते? 360. त्यामधून आपण जर संगत लघु कंसाचे माप वजा केले, हा AXQ हा विशाल कंस आहे, म्हणजे विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. मग किती येईल? 360 अंश वजा 70 अंश किती येईल? 290 अंश. कळले किती आले? मापकंस AXQ बरोबर 290. आता आपण दुसरे उदाहरण सोडवूया. हे कळले तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. आता आपण प्रश्न दुसऱ्यामधील दुसरे उदाहरण सोडवू. उदाहरण दुसरे. केंद्र C असलेल्या वर्तुळावर GDEF हे बिंदू आहेत. जर मापकोन ECF बरोबर 50 अंश, मापकोन ECF बरोबर 50 अंश आणि मापकंस DGF बरोबर 200 अंश असेल तर मापकंस DE आणि मापकंस DEF काढा. आता आपण हे उत्तर सोडवूया. ओके, मापकोन ECF बरोबर किती आहे? 50 अंश. मापकोन ECF बरोबर 50. तर मापकंस EF किती असेल? मापकंस EF केंद्रीय कोन किती आहे? 50 अंश. मग हा कंस पण किती असेल? 50 अंशाचा. मापकंस EF बरोबर मापकोन ECF केंद्रीय कोन.
म्हणून माप कंस EF बरोबर ECF किती आहे 50 अंश. किती झालं उत्तर 50 अंश. ओके. आता त्यानंतर आपल्याला कोणता कंस काढायचा आहे मापकंस DEF. मापकंस DEF. आता त्यासाठी आपले आणखी काय काढायचं आहे मापकंस DE. मापकंस आपल्याला DE काढायचं आहे. ओके. आपल्याला DGF चे माप दिलेलं आहे. आपण EF चं माप काढलेलं आहे आणि त्यावरून आता आपल्याला DE चं माप काढायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते 360. जर आपण सर्व वर्तुळ कंसांची बेरीज केली, या वर्तुळावर असणाऱ्या सर्व कंसांची जर बेरीज केली तर किती येईल 360. मापकंस DE अधिक मापकंस DGF अधिक मापकंस EF बरोबर किती येईल 360 अंश. कारण का पूर्ण वर्तुळ तयार झालं बघा. EF DGF आणि DE DGF आणि EF पूर्ण वर्तुळ तयार झालं. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असते 360. आता DE चं माप आपल्याला काढायचं आहे. मापकंस DE DGF किती आहे 200 अंश. EF किती आहे 50 अंश बरोबर 360. म्हणून मापकंस DE बरोबर किती येईल 360 वजा किती येणार हे 200 आणि 250 किती आले 250. हे 250 या बाजूला येऊन काय झाले वजा झाले. म्हणून मापकंस DE बरोबर वजाबाकी करा. 0 0 0 6 5 गेले 1 3 2 गेले 1 110 अंश. किती आले DE बरोबर 110 अंश. नंतर कोणता कोण काढायचा आहे DEF. मापकंस DEF बरोबर मापकंस DEF. आता या ठिकाणी आपण दोन कंसांची बेरीज केली म्हणजे DE अधिक EF. दोन कंसांची बेरीज केली तर काय येईल मापकंस DEF. म्हणून मापकंस DEF बरोबर मापकंस DE अधिक मापकंस EF. DE किती आहे 110. EF किती आहे 50. म्हणून मापकंस DEF बरोबर 160 अंश. सो अशा प्रकारे आपण दिवस 34 स्वाध्याय सहित पूर्ण सोडवला आहे. थँक्यू.